नमस्कार. डी24 न्यूज पाहू शकता. आज धुळे जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी एक झोडप सुरू केली आहे. आज महानगरपालिकेमध्ये गेल्या 2 वर्षापासून निवडणुका हे होत नव्हत्या, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका पुन्हा सुरू झाल्या आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरण्याची तयारी देखील केली. असेच माझे नगरसेवक कांतीलाल भाऊ गाळवाले, आपण त्यांना प्रेमाने भैया म्हणतात. भैया, काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणुका धुळे जिल्ह्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल? आता याच्या अगोदर जी आपली धुळे महानगरपालिकेची निवडणूक झाली होती ती 2018 साली झाली होती. त्यानंतर जवळजवळ 7 वर्षानंतर आता 2025 साली निवडणूक आलेली. म्हणजे 7 वर्षात जेवढ्या प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकाऱ्यांनी जे कार्यकर्ते होते त्यांनी जनतेची खूप सेवा केलेली. त्याच्यामुळे यावेळेसची 2025-26 जी धुळे महानगरपालिकेची निवडणूक आहे ही खूप चुरसदार व खूप जोरात होणार आहे. आणि या 5 वर्षात जे बीजेपीने जे सत्ताधारी पक्षाने जो गलथान कारभार झाला त्या कारभारामुळे आता जनता काय हे करते, त्याच्यामुळे प्रत्येक जेवढे पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे इच्छुक लोक आहेत ते सगळे जोमाने कामाला लागलेले. काय सांगा, आपण देखील नगरसेवक बीजेपीचे होता, असं काय कारण झालं की तुम्ही बीजेपी सोडून आज तुम्ही इतर पक्षामध्ये उमेदवारी करण्याची तयारी दाखवता? काय कसं मी अगोदर पण माझ्या ज्यावेळेस पण काही मुलाखती झाल्या मी त्याच्यात तेच बोललो की काही गोष्टी मला तिथे माझ्या मनाला ज्या गोष्टी पटल्या नाही त्या गोष्टी मी कसं असतं. आता बघा, एखादं म्हणजे आपण भरपूर हे बघतो, एकीकडून 6 असतो आणि तिकडून 9 असतो. आता मी म्हणतो तो 6 आहे, ते म्हणतात ते 9 आहे. म्हणजे कसं असतं, तो गैरसमज असतो. आता जी गोष्ट माझ्या नजरेत बरोबर आहे ती त्यांच्या नजरेत चुकीची असू शकते, किंवा जी गोष्ट त्यांच्या नजरेत चुकीची ती माझ्या नजरेत बरोबर असू शकते. अशा काही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी ते एक्सप्लेन करण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी हे करण्यापेक्षा मी तिथून दूर राहणं चांगलं समजलं, म्हणून मी बाजूला झालो. जनतेचं असं म्हणणं आहे की स्थानिक वार्डांमध्ये कॉन्क्रीटवर डांबर चालवण्यात आलं. नगरसेवकांचं काहीच काम त्या ठिकाणी झालं नाही. त्यामुळे अनेक जनतेच्या याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे अनेक लोकांनी पक्ष सोडून सनी इतर पक्षामध्ये गेले. ते भाग तुमच्या संदर्भामध्ये देखील काही जनतेच्या मान काय सांगणार? पहिली गोष्ट तर मी म्हणजे आता ज्यावेळेस 2018 साली निवडणूक झाली, 2018 साली निवडणूक झाली म्हणजे त्याच्या अगोदर 2017 साली मला एक अटॅक आलेला होता. ते जग जाहीर आहे. आपल्या बरोबरचे जे 4 उमेदवार होते ते देखील भाजपचे होते. आणि आताच आमच्या न्यूजला जे स्टेटमेंट देण्यात आले, महापौर त्यांनी सांगितलं वार्ड क्रमांक 5 मधील जे महापौर होते त्यांनी रस्ता डांबरीकरण केल्यानंतर त्याच्यावर डांबर फिरवलं काँक्रीट रस्त्यावर. त्या मधून तुम्ही देखील त्या काळामध्ये नगरसेवक होता. तुम्हाला काय असं वाटलं नाही की त्यावेळेस ते भ्रष्टाचार झाला? ते काय कारण आहे का? काय सांगणार? मी तेच सांगतोय ना की मी कसं होतं, मला त्या अटॅक 2017 साली अटॅक आला होता. त्याच्यानंतर माझं त्यावेळेस अँजिओप्लास्टी झालं होतं. त्याच्यानंतर परत 2018 मी परत समाजसेवेत लागलो, लोकांच्या कार्यात लागलो, सगळं केलं. 2018 साली मला माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं आणि चांगल्या मतांनी निवडून दिलं. म्हणजे थोडक्यात मला जायंट किलर मारण्यात येत होतं त्यावेळेस शहरभरात. पण त्याच्यानंतर फेब्रुवारी 2019 साली मला सिव्हिअर अटॅक आला, ज्याच्यात माझ्यावर कार्डियक अरेस्ट झाला होता. मग ते कार्डियक अरेस्ट माझं हृदय थांबून गेलं होतं 5-7 सेकंदासाठी. त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी, जे आमचे डॉक्टर होते गडकरी म्हणून, मिलिंद गडकरी म्हणून पुण्याला सह्याद्री, त्यांनी मला स्ट्रिक्टली राजीनामा द्यायला लावला की स्ट्रिक्टली तुम्ही ट्रेस घ्यायचा नाही, कारण 2017 साली पण त्यांनीच माझ्यावर अँजिओग्राफी प्लास्टिक केलेली होती. मग ते झाल्यामुळे मी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा पाठवला. तुम्ही बघू शकता, त्यांना मेडिकल प्रॉब्लेम आल्यामुळे देखील जनतेला हे माहिती असलं पाहिजे की मेडिकल प्रॉब्लेममुळे त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला, असं देखील त्यांचं म्हणणं. तर काय सांगणार रोजगारच्या बाऱ्यामध्ये? धुळे जिल्ह्यामध्ये युवकांसाठी असो, जनतेसाठी असो, महिलांसाठी रोजगार आहे का? काय सांगणार? आता 100% आपल्या शहरात रोजगार हा विषय नाही. आता आपल्या शहरात उलट जे रोजगार करतायत त्यांना बेरोजगार करण्याचं काम चालू आहे, धार्मिक वाद घालून. त्याच्यानंतर आता आजच्या घडीला जो रहदारीचा विषय होता किंवा जो अतिक्रमणाचा विषय होता, ते म्हणजे जे रोजगार करणारे लोक आहेत त्यांना बेरोजगार करण्याचं काम आपल्या धुळे शहरात सत्ताधारी पक्षाकडनं चालू आहे. खरं म्हणजे हे जे रोजगारचं काम जे किंवा महिला युवकांना जे रोजगार देण्याचं काम आहे, हे वरिष्ठ पातळीचं काम आहे. हे महानगरपालिकेकडून जे महापौर असतात, त्याच्यानंतर शहराचे जे आमदार असतात, यांचं हे काम आहे. परंतु आपल्या शहरात सध्या ते न चालता आपलं शहर वेगळ्याच रस्त्याला जातंय. आपले शहर काम करणाऱ्यांना म्हणतात की इकडे हे करू नका, इकडे गाडी लावू नका, इकडे अमुक करू नका. म्हणजे उलट सत्ताधारी पक्षाचं किंवा सत्ताधारी लोकांचंच म्हणणं आहे की तुम्ही धंदे पाणी करू नका,
व धर्माच्या नावाची आफूची गोळी खा व 2 नंबर धंदे शहरात चालवा. नाव सत्ताधारी पक्ष करतो. नाव सांगण्याची गरज नाही, कारण कसं असतं दादा, तुम्हाला एक सांगतो, सगळ्या शहराला माहिती आहे आजच्या घडीला सत्ताधारी पक्ष शहरात कोण आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने नाव सांगणं हे काही उचित नाही. सत्ताधारी पक्ष यांच्यामुळे रोजगार थांबलाय असं देखील यांचं म्हणणं आहे. तर काय सांगणार आज धुळे जिल्ह्याची परिस्थिती? तुम्ही सांगतात रोजगार नाही, काही नाही, परंतु आज तुम्ही देखील सत्तेमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही रोजगाराच्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया देणार? मी तेच बोललो, सर्वात अगोदर आम्ही जर सत्तेत आलो तर सर्वात पहिले आम्ही हा जो सगळ्यात लोकांमधला धर्माधर्मांमधला जो वाद आहे तो सर्वात पहिले आम्ही मिटवू व त्याच्यानंतर प्रत्येक धर्मियाला, प्रत्येक जातीच्या प्रत्येक माणसाला आम्ही न्याय देण्याचं काम करू. आता काय आहे, आताच्या घडीला अगोदर आपल्या शहरात कदम बांडे साहेब आमदार राहून चुकले, अनिल अण्णा गोटे आमदार राहून चुकलेले आहेत. त्यावेळेस अशा काहीच गोष्टी कधीच घडल्या नाही. त्यावेळेस सगळ्या गोष्टी या रोजगारावर किंवा जनता म्हणजे त्याच्यात सर्व समाजाचे, सर्व धर्माच्या लोकांना नजरेसमोर ठेवून विकासाचं काम करण्यात येत होतं. तसंच यावेळेस आमची जर सत्ता आली, आमचा राष्ट्रवादीचा जर महापौर बसला महापालिकेवर, तर आम्ही 1001% सर्व धर्माचे, सर्व समाजाच्या लोकांचंच हिताचंच काम करू. आता आमचे जे नेते होते, फारुख शाह साहेब जे आमदार होते मागील 5 वर्ष, म्हणजे याच्या अगोदरचे टर्मला जे आमदार होते ते MIM कडून होते, परंतु त्यांनी त्यावेळेस धर्म, जात पात हा कोणताच विषय ठेवलेला नव्हता. त्यांनी त्यांचा एक अजेंडा फक्त विकासाचा अजेंडा होता. व ते तुम्ही बघू शकता की धुळे शहरातल्या गुरुद्वारापासून तर थेट नगाववाडीपर्यंत व इकडे हनुमान टेकडी पासून तर थेट बाळापूर पर्यंत प्रत्येक भागात, प्रत्येक कॉलनीत, फक्त मुस्लिम एरिया असू दे, दलित वस्ती असू द्या, कॉलनी एरिया असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम झालेलं आहे. आणि त्यांचं काम झालेलं आहे. आताची जी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यांच्याच नेतृत्वात आहे. जर त्यांनी आमदार असताना असं काम केलं तर ते ज्यावेळेस महापालिका त्यांच्या ताब्यात जनता देईल त्यावेळेस पण तेवढ्याच जोमाने आणि त्याच्यापेक्षा दुपटीने चांगलं काम होणार आहे. तुम्ही सांगतात या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? कारण जनता सांगते, कारण चिदबी मेरी पडबी मेरी, आणि त्यामुळे सामान्य जनतेला, या धुळेकर सामान्य जनतेला रोजगार नाही, पाणीची सुविधा नाही, आणि इथला जो युवक आहे आज बेरोजगारीच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये, आणि निवडणुका, रस्ते, गटारी आणि रोड याच्यानेच विकास होतो का? काय सांगणार? नाही, बरोबर आहे. मी अगोदर पण बोललो की या गोष्टीला जनता सुद्धा कारणीभूत आहे. कारण कसं आहे, जनता थोड्याशा गोष्टीने, आता जनता काय आहे, आता ज्या वेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस जनता असं एका पार्टीची हे होऊन जाते, बांधील होऊन जातं. जसं कोणी एखादा बीजेपीचा कार्यकर्ता होतो, एखादा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो, एखादा याचा कार्यकर्ता होतो. तो कशासाठी होतो की ते इलेक्शनचा जे पण फायदा आहे तो करून घेण्यासाठी, त्याचा स्वतःचा बी विकास करतो, लोकांना पण देतो. पण त्याच्यानंतर मग ते दिल्यामुळे जे लोक निवडून येतात ते शेअर होऊन जातात त्यांना. मग त्यांचं काय, आता आपल्या धुळे शहरात असं झालेलं आहे, धुळे शहरात म्हणजे एकंदरीत राजकारणात माल लगाव माल बिलेंगा. आता लोकांना जनता पैसे घेते, त्याच्यामुळे काय आहे, जनता पैसे घेतल्यामुळे जनता हक्काने त्यांना बोलू शकत नाही. सर्वात अगोदर तर माझं असं मत आहे की जनतेने जो काम करणारा माणूस आहे, जर तशा माणसाला मत दिलं, तशा माणसाला निवडून आला तर अर्ध्या रात्री किंवा रस्त्यात त्याची गच्ची पकडून ते काम करून घेऊ शकतात. आता तुम्ही इलेक्शन जाऊ द्या, इलेक्शन नंतर तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर इतकं पेव फुटेल की अरे याने असं केलं नाही, राष्ट्रवादीने हे केलं नाही, बीजेपीने ते केलं नाही, अमुक केलं नाही. पण आता खरी वेळ प्रत्येकाला त्यांची जागा दाखवण्याची, प्रत्येक पक्षाला जागा दाखवण्याची, पण त्यावेळेस जनता विसरून जाते. जनता शॉर्ट टर्म मेमरी आहे. सर काय सांगणार, अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत फेसबुक, ट्विटर असे इतर ज्या याच्यावर त्याच्यावरच आज उमेदवारही झाले, नगरसेवकही झाले, आणि ग्राउंड लेवलला कुठलाही व्यक्ती काम करत नाही. फेसबुक तुम्ही ओपन करा, तुम्हाला दिसेल पक्षाचे बॅनर गळ्यात टाकलेले हे काम करणारे. पण स्थानिक लेवलला ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जातो त्यावेळेस जेव्हा माहिती काढतो, आजी असो माझी असो, आणि आता तर हौशे गौशे बरेचसे लोक याच्यामध्ये आले. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर नगरसेवक होता येतं का? काय सांगणार अशा लोकांवरती, काय सांगणार? मला तर म्हणजे माझं तरी फेसबुक, व्हॉट्सअप, बॅनरबाजी याच्यावर मी कधीच लक्ष केंद्रित केले नाही. आपण कधीही माझ्या प्रभागात जाऊन विचारा, खरं म्हणजे लोकांमध्ये राहून आणि लोकांनीच मला निवडून दिलं. मी कधीच असं माझ्या प्रसिद्धीचा फार्स केला नाही किंवा कधी फेसबुक, व्हॉट्सअप किंवा बॅनरच्या माध्यमातून कधी हे केलं नाही. मी ग्राउंड लेवललाच काम केलं, त्याच्यामुळे लोकांनी मला म्हणजे अभूतपूर्व यश मला त्या ठिकाणी मिळवून दिलं. आणि माझं तरी मत आहे की लोकांमध्ये जो राहतो, जनतेत जो राहतो, जनतेच्या मनात, तो आपला फोटो बॅनरवर राहण्यापेक्षा जनतेच्या मनात फोटो राहायला पाहिजे असा विचाराचा मी आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून अशी आम्हाला माहिती मिळाली, बीजेपी
राष्ट्रवादी व शिवसेना अजून देखील तुम्हाला तिकीट कन्फर्म झालं नाही, काय प्रतिक्रिया असेल आपली? आणि आपल्याला जर तिकीट मिळालं तर आपण कुठल्या पक्षाकडनं लढणार? तिकीट मिळालं म्हणजे मला तिकीट मिळालं नाही मिळालं तरी आपला पक्ष घड्याळ. आता आपण घड्याळकडनं मी मिळालं तरी घड्याळकडनं लढेल, नाही मिळालं तर घड्याळ जे उमेदवार देईल 4 उमेदवार त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेल, त्यांचा प्रचार करेल व त्यांना निवडून आणण्याचा पूर्णतः प्रयत्न करून धुळे शहर महापालिकेवर राष्ट्रवादीच महापौर बसवण्याचा प्रयत्न करेल. सर, एक शेवटचा हे आहे, जर आपण उमेदवारी केली तर आपला पुढचा अजेंडा काय राहील धुळेकर जनतेसाठी व वार्डाच्या नागरिकांसाठी? काय विकास कामं राहील? मी तेच बोललो ना, हे बघा आता कसं असतं, साधारण आता आपण एक गरीब माणूस असतो, त्या गरीब माणसाने जर त्याच्या घरापुढे ओटा बनवला तर तो ओटा जवळजवळ 2-2, 4-4 वर्ष खराब होत नाही. परंतु आता कसं असतं, हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते पैसे कमवण्यासाठी रस्त्यावर रस्ता या अशा भरपूर गोष्टी करतात. आता माझ्यावर सुद्धा जेव्हा मी नगरसेवक होतो त्यावेळेस माझ्या सोबतच्या नगरसेवकांनी माझ्या विरुद्ध पूर्ण प्रभागात अफवा पसरवली की दाळवाल्यांनी निधी त्याचा दुसरीकडे देऊन टाकला, दाळवाल्यांनी निधी दुसरीकडे देऊन टाकला. हो, मी दिला होता दुसरीकडे निधी. मी अनिल नागमोते म्हणून जे आमचे बीजेपीचे प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक होते, त्यांनी मला विनंती केली की माझ्या इथे मोठं एक काम आहे 30 लाखाचं, तर आम्हाला नगरसेवकांना काहीतरी 12-12.5 लाखाचा निधी मिळत होता. मग त्यांनी मला विनंती केली तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, कारण त्यावेळेस माझे जे सहकारी नगरसेवक होते त्यांनी रोड त्यांनी प्रत्येक ठिकाणी इतकं हे करून ठेवलं की मला कुठेच काम करायला स्कोप नव्हता. आणि मला आता म्हणजे माझ्या सहकारी लोकांचं काय म्हणणं होतं की जसं आम्ही करतोय रोड आणि कॉन्ट्रॅक्टरांचं भलं करतोय तसं तू पण त्यांचं भलं कर आणि रोड टाकून ते पैसे इथंच वायफळ घालव. माझ्या मनाला ती गोष्ट पटली नव्हती आणि माझ्या पैशांचा तर ते शहराचे पैसे, शहराच्या नागरिकांचे पैसे धुळे शहराच्या करातून, नागरिकांच्या करातून जमा झालेली रक्कम होती. मग ती प्रभाग क्रमांक 5 मध्ये वापरली गेली काय किंवा प्रभाग क्रमांक 2 मध्ये वापरली गेली काय, मी शासन जमा न होऊ देण्यासाठी मी तिथे दिली होती. परंतु त्यासोबत मी त्यांच्याशी बोली सुद्धा केली होती की आता या वर्षाचा मी तुम्हाला देतोय, पण पुढच्या वर्षाचा जो तुमचा निधी असेल तो मला माझ्या प्रभागात ज्यावेळेस मोठं काम राहील ते तुम्हाला द्यावं लागेल. परंतु माझ्या सहकार्यांना तर पटलं नव्हतं, म्हणून त्यांनी माझ्या विरुद्ध सगळीकडे अफवा पसरवली. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की प्रभागाचा विकास न करता आपण म्हणतात की सत्ताधाऱ्यांनी केलं. सर, मग लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असेल, रस्ते असतील, गटारी असतील, आमदार फारुख यांच्या माध्यमातून असेल, आपले जयकुमार रावल भाऊंच्या माध्यमातून, मग धुळे जिल्ह्याचा हा विकास झालाय की नाही झाला? एक थोडक्यात झालाय ना विकास. हे बघा कसं असतं, विकास झालाय. विकास जर समजा प्रभागाचा म्हणा किंवा शहराचा जर 50% विकास झालाय तर 50% विकास हा त्या प्रभागाच्या नेतृत्वाचा म्हणा, शहराच्या नेतृत्वाचा विकास झालेला आहे. आता तुम्ही बघताय काही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर, या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या माध्यमातून एवढा निधी आणला, एवढं आणलं, तर तो निधी आणला तर तो प्रभागासाठी आणला का स्वतःच पण कमाई करण्यासाठी आणला? हे काय आहे की हे फक्त जनतेला येडं बनवण्याचं काम आहे. तो विकास होतोय पण तो प्रभागाचा नाही होते. त्या प्रभागाचा जो नगरसेवक असतो किंवा त्या प्रभागाचा जो पुढारी असतो, आता भरपूर कॉन्ट्रॅक्टर लोक सांगतात की आम्ही एवढा निधी आणला, आम्ही हे रस्ते चकाचक केले, आम्ही ते रस्ते चकाचक केले. ते चकाचक झाले पण त्याच्यासोबत चकाचक गाड्या पण तुमच्याजवळ आल्या. त्या कशामुळे आल्या? मग मी तेच म्हणतो की काय विकास करणं म्हणजे एकदा रोड झाला तर तो कमीत कमी 10 वर्ष त्या रोडला खड्डा नको पडायला. तर तो तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आपले आबासाहेबांनी जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी कामं केले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आज त्यांच्या माध्यमातून जे उमेदवारी जाहीर करण्याचं त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी पक्षाकडनं जर उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच लढेल आणि मला पक्षाने जे कार्य दिले सांगेल ते मी पूर्ण करेल. तुम्ही बघू शकता आपला जो प्रोग्राम आहे, पब्लिक है ये सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती है. आज तो धुळेकर जनतेला एवढंच सांगू इच्छिते की आपल्या आबासाहेबांनी जी प्रतिक्रिया वार्ड क्रमांक 5 मधून दिली आहे, त्यांच्यावर मेडिकलचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्या आर्थिक काय असेल त्या संदर्भामध्ये त्यांनी महानगरपालिकेमध्ये ते पोहोचले नाही. वार्डाचे काम देखील काही प्रमाणामध्ये त्यांचे झाले नसतील, परंतु पुन्हा त्यांनी एकदा इच्छा दाखवली की मी महानगरपालिकेमध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेचे न्याय, हक्क, रोजगार असे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल असं देखील त्यांनी आज डी24 तास चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. सर, तुमचं आमच्या डी24 तास चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुढची वाटचाल तुमची योग्य राहावी हे जाणून सांगा. एकदा पुन्हा आम्ही तुम्हाला न्यूज चॅनलवर प्रतिक्रिया देण्यासाठी नक्की येऊ. कॅमेरामॅन बाबा 2 मिनिटं. माझं धुळेकर नागरिकांना एक आव्हान है कि अंदर की बात है और सारे विरोधक राष्ट्रवादी के साथ है. ये पब्लिक है, ये सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ जानती है. आज डी24 चॅनल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि नक्कीच तुम्हाला भरभरून मत मिळतील असं देखील आम्ही या ठिकाणी सांगतो. कॅमेरामॅन डी24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.